नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं स्वातीस किचन मध्ये। आज मी बनवणार आहे शेंगदाणा गूळ लाडू, एकदम पौष्टिक आणि चविष्ट। आणि आता थंडी पण सुरू झालेली आहे आणि हे लाडू आपल्या शरीरासाठी अगदी उत्तम असतात आणि पौष्टिक असतात। आणि जॅगरी आणि शेंगदाण्यामध्ये ना भरपूर आहे ना आयर्न असतं आणि आयर्न म्हणजे तुम्हाला माहितीच आहे आपलं हिमोग्लोबिन वाढतं। आणि मम्मीचं ना एक वेळेला किती हिमोग्लोबिन होतं सांग मम्मी? 6 पॉइंट। फक्त 6 पॉइंट माझ्या शरीरात रक्त होतं। विचार करा मला जी हालत काय झाली असेल। खूप मला अशी चक्कर यायची, अशक्तपणा असल्यासारखं वाटायचं, नंतर झोपावंसं वाटायचं, काहीच काम करावंसं वाटत नव्हतं। कसं उभं राहायलाच ताकद नव्हती माझ्या अंगात, एवढं माझं रक्त कमी होतं। तेव्हा मग रक्त वगैरे चेक केलं ना तर डॉक्टरांनी सांगितलं एवढं कमी रक्त आहे, तर विचार करू शकता तुम्ही काय हालत झाली असेल माझी। तरी पण काम करायची, घरातलं सर्व करायची। मग डॉक्टरनी काय सांगितलं मम्मीला की तुम्ही आहे ना शेंगदाणा, गोळ आणि चणे वगैरे असं खाल्लं पाहिजे, कारण की गोळ्याने तर वाढतच, पण ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या आपल्या बॉडीमध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे। तर मम्मीने एक आयडिया केली। हो, मला ना कच्चे शेंगदाणे आणि गूळ खायला सांगितलेलं, कारण की आपल्याला कच्चे शेंगदाण्याने गूळ असं रोज खायचं म्हटलं तर आपल्याला खायला होत नाही ना। मग मी असं केलं, त्याचे लाडू बनवले। असे शेंगदाणे थोडे घोळे घोळे भाजून घेतले आणि गूळ त्याच्यात मिक्स केला आणि मस्त असे लाडू बनवले आणि रोज एक मी लाडू खात होती। आणि त्याच्यामुळं माझं रक्त बऱ्यापैकी वाढलं शरीरातलं आणि मला थोडंसं म्हणजे असं बरं वाटायला लागलं। तर गोळ्यांनी आणि चांगला डाएट घेतल्यामुळे मम्मीचं रक्त वाढलेलं आहे। तर हे लाडू आज मम्मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे। तर चला सुरुवात करूया। तर म्हटलं चला आपण पण आपल्या किटू फॅमिलीशी ही रेसिपी शेअर करूया। आणि जर तुमच्याकडे टाइम नसेल ना तर आमच्याकडे एक आम्ही सुरू केलेला आहे स्वादसखी, त्याच्यामुळे तुम्ही ड्रायफ्रूट लाडू सांग मम्मी कुठले कुठले ड्रायफ्रूट। हो, आम्ही आता आमचा इंस्टाग्राम वरती बिझनेस चालू केलेला आहे, म्हणजे आता जस्ट सुरुवात आहे आमची, दिवाळीपासूनच आम्ही सुरुवात केलेली आहे। तर आमच्याकडे आता तुम्हाला मिळेल डिंकाचे लाडू, ड्रायफ्रूट लाडू, मेथी लाडू आणि शेंगदाणा गूळ लाडू। आणि तुम्हाला जसे हवे असतील ना लाडू तसे मी तुम्हाला बनवून देईल, म्हणजे तुमच्या रिक्वायरमेंट वरती तुमच्या, जसे तुम्हाला गोड कमी गोड। आणि आपण जे बनवतो ना लाडू गुळातले बनवतो, नो शुगर। हा, आणि आमच्याकडे नमकीन पण आहे, पोहेचा चिवडा। हो, आणि तुम्हाला जर गुळाचे पण नसतील ना पाहिजे असेल, फक्त आपण जी वल्ली खारीक असते ना त्याच्यापासून सुद्धा आपण लाडू बनवतो, नो साखर नो गुळ, नॅचरल गोड। तर मग तुम्हाला ऑर्डर करायचं असेल तर तुम्ही आमच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करू शकता, नाहीतर खाली नंबर देईल मी, त्याच्यावर तुम्ही कॉल पण करू शकता आणि व्हॉट्सअप मेसेज पण करू शकता। तर चला सुरुवात करूया रेसिपीला। हो, आणि नक्की इंस्टाग्राम वरती स्वादसखी पेजला फॉलो करा आणि युट्यूबला पण तुम्ही सपोर्ट करा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला मेन सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करा, लाईक करायला विसरू नका। तुम्ही लाईक करत नाही आणि कमेंट तर करतच नाही, पण लाईक तरी करा कमीत कमी। चला रेसिपीला सुरुवात करूया आपण। तर चला मी तुम्हाला सांगते मी काय काय साहित्य घेतले। इथे बघा, मी अर्धी वाटी गूळ घेतलाय, 1 वाटी शेंगदाणे घेतलेत आणि साजूक तूप आणि थोडीशी वेलची पावडर, बस आपल्याला एवढं साहित्य लागणार आहे। आता सगळ्यात अगोदर आपण शेंगदाणे भाजून घेऊया। तर आता कमी गॅस करून आपण छान घोळे घोळे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत, जास्त करपवायचे नाहीत आणि जास्त भाजायचे पण नाही, आपल्याला एकदम हलके शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। तर बघा आपले शेंगदाणे छान भाजून झालेत आणि आपलं बघा असं बघायचं, बघा तलपाऱ्या निघतात, आपले शेंगदाणे छान भाजून झालेत। आता आपण काढून घेऊया आणि थंड करून घेऊया। याचे आपल्याला थोडेसे आरद बोपडे मिक्सरला फिरवायचे आहेत ना। तर बघा शेंगदाणे छान भाजून झालेत, मी काढून घेते। तर बघा शेंगदाणे चांगले थंड झालेत, आता आपल्याला याची तलपारा काढायची आहे। तलपारे काढून घ्यायचे
तर एकदम प्रॉपरली हे काढून घेऊया. तर बघा आपण सगळे ह्याचे वरचे साल काढून घेतलेले आहे आणि तुम्ही बघू शकता शेंगदाणे किती मस्त भाजलेत, एकदम गवळे गवळे भाजलेत बघा. आणि आता आपण हे शेंगदाणे ना मिक्सरला थोडेसे फिरवून घेऊया. जास्त बारीक नाही करायचं आपल्याला, अर्ध बोबडं करायचे आहेत. मला मी दाखवते. आता मस्तपैकी अर्ध बोबडं ग्राइंड करून घेऊया. तर हे बघा आपण ना असे वाटून घ्यायचे आहेत बघा अर्ध बोबडे. आणि मी ना मिक्सरला नाहीच बारीक केले, मिक्सरला खूपच बारीक होत होतं, म्हणून मी काय केलं लाटण्यानेच अर्ध बोबडं करून घेतले बघा. तुम्ही जर मिक्सरला करचाल ना तर खूपच बारीक होईल. असे आपल्याला टेक्स्चर अशा पद्धतीने आपण वाटून घ्यायचे आहेत. आणि मी तर सांगते तुम्हाला तुम्ही लाटण्यानेच करून घ्या. आता आपल्याला काय करायचं, हा गुळ आहे ना, गुळ आपल्याला मिक्सरमध्ये फिरवायचा आहे बघा. गुळ एकदम बारीक पाहिजे आपल्याला. आणि तुम्ही किती गोड खाता त्याच्यावरती गुळ टाका. मी 1 वाटी शेंगदाणे आणि थोडंसं पाऊण वाटी गुळ घेतलाय, जास्त अर्धी वाटी पण नाही, पाऊण वाटी घेतलाय. हे बघा गुळ आपला चांगला बारीक झालाय. आता हा गुळ आहे ना आपण याच्यात मिक्स करूया. छोटा चमचा घेऊया आणि सगळा गुळ ह्याच्यामध्ये काढून घेऊया. आपल्याला पाक नाही करायचा गुळाचा. बघा याला लई चिपकलंय ना, माझी आयडिया जरा बघा. हा गुळ चिपकलेला आहे ना, ती सगळं याला लागेल ना, तसं वाया जाऊ द्यायचं नाही बघा. काय थोडंसं घेतलं मी, आता ही जरा फिरवते म्हणजे ती सगळा गुळ चिटकलेला त्या गुळ निघेल त्याला. छान आयडिया, एकदम परफेक्ट आयडिया. पण आपला सगळा निघाला आणि छान बाइंडिंग पण येईल लाडूला. हो, अशा आपण आयडिया करू शकतो वेगवेगळ्या आयडिया करायच्या. छान मिक्सर मधला पण गुळ निघाला ना. आपल्याला काय करायचंय, वेलची पावडर टाकायची थोडीशी चवीला, थोडीशी चवीनुसार टाकायची. हो काय हात भरला, जा वाट दीदीकडे जा, जा सोनू दीदी, छोडू दीदीकडे जा. तुला दिलंय ना वाटते शेंगदाणे, लय मध्ये मध्ये करत होती ना म्हणून तिला दिलं. आता हे सगळं मिक्स करून घेऊया आपण प्रॉपरली गुळ सगळा मिक्स करून ह्याच्यामध्ये. माझ्याकडे एक गलती झाली, आपल्याला साजूक तूप पण टाकायचं आहे थोडंसं त्याच्यामध्ये. हो, तर साजूक तूप पण टाकूया. तुम्ही कुठलं घी यूज करता ते सांगा आम्हाला कमेंट मध्ये. थोडंसं टाकायचं आपल्या चमच्यावर. एवढंच टाकायचं आपल्याला, जास्त नाही टाकायचं. आता हे सगळं आपण मिक्स करूया. गुळ आपल्याला ना पाक बनवून नाही घ्यायचा त्याचा. पाक बनवला ना लय असं कडक होतात लाडू, म्हणून आपल्याला गुळ ही असाच टाकायचा. नॅचरल पाहिजे ना आपल्याला थोडंसं. हो नॅचरल. बांधते अशा पद्धतीने तुम्ही सगळे लाडू बांधून घ्या. आणि किती मस्त झालाय लाडू बघा आपला, एकदम मस्त, एकदम मस्त. आपले लाडू बनवून तयार आहेत. तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला लाडू ऑर्डर करायचे असतील तर इंस्टाग्रामवरती तुम्ही DM करू शकता आणि खाली नंबर दिलेला आहे. व्हॉट्सअप कॉलही करू शकता आणि मेसेजही करू शकता. आणि स्वाद सखी पेजवर नक्की फॉलो करा आणि DM ही करा ऑर्डरसाठी. चला तर मग नंतर भेटू अशा छानशा रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय. आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक नक्की करा. आणि असंच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि कमेंट पण नक्की करा. तुम्ही कमेंटच करा. बाय.